नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धोंडा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 19वा अभ्यासणार आहोत। या धड्याचा हा सेशन क्रमांक 4 आहे। यापूर्वीच्या पाठाच्या भागामध्ये आपण पाठ सविस्तर रूपाने समजून घेतलेला आहे आणि पाठाच्या या भागामध्ये आपण पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं तर धोंडा ही एक विज्ञान कथा आहे। चौकस बुद्धीच्या व जिज्ञासू वृत्तीच्या राजूला रस्त्यात एक दगड मिळतो। तो रात्रीचा चकाकताना त्याला दिसतो, तेव्हा राजूचे कुतूहल वाढते। राजू तो दगड शिक्षकांना दाखवतो। शेवटी शास्त्रज्ञ तो दगड ओळखतात। तो दगड नसून परग्रहावरून आलेला दगडरूपी नरभक्षक व उपद्रवी सजीव प्राणी असतो। ते भयानक दगड नष्ट केले जातात। राजूच्या चातुर्यामुळे पृथ्वीवरचे संकट टळते। अशा रीतीने आपण हा पाठ अभ्यासलेला आहे। तर ह्या पाठातून आपल्याला काय संदेश मिळतो? विज्ञानाचा नुसताच परिचय नव्हे तर सखोल अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता वाढवली पाहिजे। या हेतूने या विज्ञान कथेचा पाठ तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये घेण्यात आलेला आहे। गोष्टी रूपाने खगोलशास्त्रातील किमया जाणून घेण्याची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी, हा उद्दिष्ट या पाठामागील आहे। पाठ आपण छानपैकी समजून घेतलेला आहे। आता आपण पाठाखालील स्वाध्याय अभ्यासूया। धोंडा ह्या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासत आहोत। प्रश्न क्रमांक 1, खालील आकृत्या पूर्ण करा। ह्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत, अ, आ आणि ई। अ मध्ये तुम्हाला राजूचे गुणविशेष लिहायचे आहेत। आ मध्ये तुम्हाला राजूला सापडलेल्या धोंड्यांचे वैशिष्ट्य लिहायचे आहेत आणि ई मध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ डॉक्टर पंडितांनी धोंड्यांबद्दल सांगितलेली माहिती। आता इथे डॉक्टर पंडित आहे तर तुम्ही ते डॉक्टर कसबे किंवा डॉक्टर घोटे सुद्धा लिहू शकतात, पण तुम्हाला वाटतं पाठामध्ये डॉक्टर कसबेंनी आपल्याला इथे ही माहिती दिलेली आहे। तर पाहूया आता आपण उत्तर। अ, राजूची गुणविशेष। तर आतापर्यंत हा पाठ आपण जो अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला राजूची कोणती विशेषता किंवा कोणते गुण आपल्याला पाहायला मिळालेले आहेत ते इथे लिहायचं आहे। पाहूया उत्तर। चौकस बुद्धीचा, जिज्ञासू वृत्तीचा, अतिशय चलाक, चाणाक्ष आणि हुशार। पुढचं पाहूया। आ, राजूला सापडलेल्या धोंड्यांची वैशिष्ट्ये। उत्तर पहिला आहे हिऱ्यासारखा चमकणारा, दुसरा फेकल्यावर उड्या मारत जाणारा, तिसरा आहे प्रखर प्रकाश किरण बाहेर फेकणारा, चौथा आहे गुळगुळीत खरखरीत फुगीर व जड, आणि पुढचा आहे अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा। पुढचा प्रश्न आहे ई, शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे यांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती। तुम्हाला प्रश्नामध्ये डॉक्टर पंडित असं लिहिलेलं आहे। उत्तर पाहूया। धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे। मानवापेक्षा कित्येक पटीने तो बुद्धिमान आहे। पुढचा आहे पॉइंट, मुद्दा, सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही गिळतो। प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती करतो। अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, हे केव्हा घडले ते लिहा। यामध्ये पण तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत। आपण प्रत्यक्ष प्रश्न आणि उत्तर अभ्यासूया। अ, राजूला नवीन धोंड्यांची गंमत वाटली। उत्तर गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला। हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्यांची गंमत वाटली। आ, प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते। उत्तर धोंड्यांपासून निघणाऱ्या प्रकाश लहरी राजूच्या आईबाबांच्या मेंदूच्या लहरीशी जुळत होत्या। असे घडले तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते। ई पाहूया आता। राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला। उत्तर धोंड्यांपासून एका लहान धोंड्यांची निर्मिती झाली, हे राजूने पाहिले। 2 प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते।
नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. प्रश्न क्रमांक 3. चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला. तो त्याने भिरकावतच चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला. तेव्हा राजूला आश्चर्य वाटले. तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला. या घटनेची राजूला भीतीमिश्रित गंमत वाटली. सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला. लहान व मोठा 2 धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले. या प्रश्नाचं उत्तर पुढे कंटिन्यू आहे. राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला. जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले तेव्हा तो निराश झाला. त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला. राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला मात्र आनंद झाला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा. 1. राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला. 2. राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. 3. रात्री एका धोंड्यापासून दुसरा धोंडा तयार झाला व दोन्ही धोंडे चमकू लागले. 4. राजू शाळेत गेला. त्याने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले. 5. राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला. 6. राजूने दोन्ही धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले. प्रश्न क्रमांक 5. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा. उत्तर. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे याला आपण चौकसपणा असे म्हणतो व जाणून घेण्याच्या या वृत्तीला जिज्ञासू वृत्ती म्हणतात. राजूने चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती दाखवली नसते तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते. त्याच्या या गुणामुळेच पृथ्वीवरचे संकट टळले. म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी. याच्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. तुम्हाला कंसामध्ये शब्द दिले आहेत करडा, विचारशृंखला, अस्वस्थ आणि घालमेल. तर आपण उत्तरासकट पाहूया. लेखकांची डॅश तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. तर इथे उत्तर येणार विचारशृंखला. शिक्षकांचा डॅश कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. तर उत्तर येणार करडा. रामरावांची डॅश बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले. तिथे उत्तर येणार अस्वस्थता. पुढचा प्रश्न आहे खेळ खेळूया. खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत त्या ओळखा आणि लिहायच्या आहेत. आता बघा तुम्हाला इथे वेगवेगळे 3 चौकट दिलेल्या आहे. तर तुम्हाला त्याच्यातील म्हणी ओळखायच्या आहेत. तर पहिल्या चौकटीमध्ये काय येईल सगळ्यांनी विचार करायचा आहे आणि सांगायचं आहे. सापडलं का पहिल्या चौकटीतलं म्हण? अगदी बरोबर. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. दुसऱ्या चौकटीचं मध्ये जे दिलेलं आहे त्याच्यावरनं म्हण तयार करायचे. ओळखा पाहू लवकर. अगदी बरोबर. एक ना धड भाराभर चिंध्या. शेवटच्या चौकटीमध्ये जे शब्द दिले ते पाहायचे आणि म्हण तयार करायची. ओळखा पाहू लवकर. ओळखलं? अगदी बरोबर. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न पाहूया. लिहिते होया. प्रश्न आहे राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे तुम्हाला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का? त्या कोणत्या? उत्तर. राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे मला शाळेतून येताना रस्त्यात पडलेला एक चमकणारा अनोखा खडा सापडला होता. मी एका डोळ्याने तो खड्यातून पाहिले असता मला प्रत्येक वस्तू एकापेक्षा जास्त आणि रंगीत दिसू लागल्या. मला त्या खड्याचे खूप नवल वाटले आणि मी तो खडा माझ्याजवळ जपून ठेवला व माझ्या मित्रांना व शाळेतील शिक्षकांना दाखवला. आता पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तुम्हाला आवडलेल्या राजूच्या कथेचा
शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञान कथेचा भाग आहे. हा पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता बघा, आपल्या ह्या पाठाचा शेवट काय होतो की ते वैज्ञानिक येतात, सगळी वस्तुस्थिती सगळ्यांना सांगतात आणि राजूला शाबासकी देतात, त्याचं कौतुक करतात. आता ह्याही पेक्षा जरा थोडा वेगळा शेवट असेल तर तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला असं वाटतं की ह्या पाठाचा शेवट व्हायला हवा होता, तर तुम्ही ही स्वमताने किंवा स्वतःच्या विचाराने किंवा कल्पनेने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात. आता पाहूया इथे काय लिहिलेलं आहे मी ते. राजूने तो धोंडा पाटील सरांना दिला. पाटील सरांनी तो चकाकणारा धोंडा भाभा अणु संशोधन विभागातील शास्त्रज्ञांकडे सुपूर्द केला. शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहिती फलक लिहून म्युझियममध्ये पाठवला. राजूला त्या वर्षाचे भारत सरकारचे शौर्य पदक बहाल करण्यात आले. तर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या वैकल्पिक पातळीवर किंवा कल्पनाशक्तीने याच्यापेक्षा वेगळा जर तुम्हाला शेवट वाटत असेल तर तुम्ही तो लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, खालील चित्रांची नावे लिहा. इथे तुम्हाला वेगवेगळे चित्र दिलेले आहेत, त्यांची नावं पाहूया. लसूण, हरिण, गूळ, पाऊल, विहीर, ऊस. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला इथे तुमच्या आवडत्या खेळाबद्दल माहिती लिहायची आहे. तुम्हाला वेगवेगळे चित्र आणि प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या चौकटीमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये पेन्सिलने हे उत्तर लिहू शकतात. पहिला आहे, तुम्हाला तुमचा आवडता खेळ आहे ते कबड्डी. चित्र कशाचं आहे तर कबड्डीचं आहे. ते पहिला प्रश्न आहे, हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे? वैयक्तिक आहे की सांघिक? वैयक्तिक खेळ म्हणजे जिथे फक्त आपण एकटेच असतो आणि सांघिक म्हणजे ग्रुपमध्ये. मग हा कोणता खेळ येणार? कबड्डी हा खेळ सांघिक खेळ आहे. तर तुम्ही ते चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे सांघिक खेळ. प्रश्न 2, हा कोणत्या स्वरूपाचा क्रीडा प्रकार आहे? शारीरिक की बौद्धिक? तर हा शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही प्रकारचा क्रीडा प्रकार आहे. पुढे आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 3, हाच खेळ तुम्हाला का आवडतो? उत्तर, हा मैदानी खेळ असून क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा खेळ आहे. प्रश्न 4, या खेळामध्ये किती खेळाडू असतात? उत्तर, प्रत्येक संघात 7 खेळाडू असतात. प्रश्न क्रमांक 5, या खेळामुळे कोणते फायदे होतात? उत्तर, या खेळामुळे व्यायाम होतो, शारीरिक तंदुरुस्ती लाभते, बुद्धीचा कस लागतो. प्रश्न क्रमांक 6, या खेळात विजयी होण्यासाठी काय आवश्यक आहे? उत्तर, चढाई व प्रतिस्पर्ध्याची पकड चतुराईने करता यायला हवी. प्रश्न क्रमांक 7, या खेळामध्ये तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? याचं उत्तर लिहा, अर्जुन पुरस्कार प्राप्त अनुप कुमार. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासलेला आहे आणि हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.